मंडळी, आज तुमच्या घरात जर एखादं बाळ जन्माला आलं असेल तर त्याचं स्वागत आपण पेढे वाटून करतोय. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या चिमुकल्या जीवावर जन्माला येतात ₹1.25 लाख कर्ज आहे. होय, तुम्ही, मी आणि आपल्या देशातील प्रत्येक नागरिक आज कर्जाच्या अशा विळख्यात अडकलाय ज्याची विचार करण्याची खूप गरज आहे. श्रीलंकेचे काय झाले आपण पाहिले. पाकिस्तान आज अन्नाच्या कणासाठी तरसतोय आणि भारताची वाटचाल सुद्धा त्याच दिशेने सुरू आहे का? आज भारतावर इतिहासातील सर्वात मोठं कर्ज आहे. जर हे कर्ज वेळीच फेडलं नाही किंवा कर्जाचा हा डोंगर असाच वाढत राहिला तर तो दिवस दूर नाही जेव्हा आपल्याला पुन्हा एकदा परकीय गुलामगिरी स्वीकारावी लागेल. भारत देश खरंच विकावा लागेल का? काय आहे हे भयानक वास्तव, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. सर्वात आधी आपण आकड्यांवर बोलूया. मी तुम्हाला गणितात अडकवणार नाही, पण हे आकडे तुमच्या खिशाशी संबंधित आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF च्या ताज्या आकडेवारीनुसार भारतावर सध्या 2025 ते 2026 च्या अंदाजानुसार केंद्र आणि राज्य सरकार मिळून तब्बल 205 लाख कोटींहून अधिक कर्ज आहे. जरा विचार करा, 205 लाख कोटी. शून्यावर किती शून्य दिले की ही संख्या तयार होते हे मोजताना सुद्धा डोकं फिरेल. 2014 मध्ये हे कर्ज जवळपास 55 ते 60 लाख कोटींच्या घरात होतं. म्हणजे गेल्या 10-12 वर्षात हे कर्ज तिप्पट ते चौपट वेगाने वाढलं आहे. सरकार बदलली, नेत्यांची भाषणं बदलली, पण कर्जाचा आकडा मात्र रॉकेट सारखा वर जातोय. जीडीपीच्या तुलनेत बोलायचं झालं तर भारताचा डेट टू जीडीपी राशन म्हणजेच कर्ज आणि जीडीपीचे प्रमाण हे 80 ते 84% दरम्यान आहे. याचा अर्थ काय? तर आपण 100 रुपये कमावत असू तर त्यातले 84 रुपये आपण आधीच कर्जाच्या रूपात उचलले आहेत. कोणत्याही विकसनशील देशासाठी ही धोक्याची घंटा आहे. आता हा 205 लाख कोटींचा आकडा तुम्हाला खूप दूरचा वाटत असेल, पण आपण याला थोडं सोपं करूया. हे कर्ज कोणाचं आहे? सरकारचं नाही, हे कर्ज तुमचं आणि माझं आहे. कारण सरकार हे कर्ज कसं फेडणार? तुमच्या आणि माझ्या कराच्या पैशातून. आज भारताची लोकसंख्या अंदाजे 145 कोटी आहे. जर आपण 205 लाख कोटी रुपयांना 145 कोटी लोकांनी भागले तर उत्तर येतं अंदाजे 1,40,000 ते 1,42,000 रुपये. होय मंडळी, तुमच्या घरात जर 5 माणसं असतील तर तुमच्या कुटुंबावर 7 लाख रुपयांचं सरकारी कर्ज आहे, जे तुम्ही कधी घेतलंच नाही, पण तरीही ते तुमच्या डोक्यावर आहे. तुम्ही म्हणाल, मी कुठे कर्ज मागितलंय? पण पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव, गगनाला भिडलेली महागाई, दुधावर आणि अन्नावर लागलेला जीएसटी हे दुसरं तिसरं काही नसून या कर्जाचे हप्ते तुमच्या खिशातून वसूल केले जात आहेत. तुम्ही टॅक्स भरत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. एक बिस्किटचा पुडा विकत घेणारा गरीब मजूर सुद्धा टॅक्स भरतोय आणि देशाचं कर्ज फेडतोय. आता तुम्ही म्हणाल, प्रत्येक देश कर्ज घेतो, अमेरिका, जपानवर तर आपल्यापेक्षा जास्त कर्ज आहे. हे बरोबर आहे, पण त्यांची आणि आपली तुलना होऊ शकत नाही. अमेरिकेचं डॉलर हे जागतिक चलन आहे. ते नोटा छापून कर्ज फेडू शकतात. आपण तसं करू शकत नाही. आपल्यासाठी धोका काय आहे? व्याजाचा हप्ता. आज भारत सरकार जेवढा महसूल जमा करते त्यातला जवळपास 40 ते 45% हिस्सा फक्त आणि फक्त कर्जाचं व्याज भरण्यात जातो. मुद्दल तर दूरच राहिलं. विचार करा, जर तुमचा पगार 50,000 रुपये असेल तर त्यातले 25,000 रुपये फक्त EMI मध्ये जात असतील तर तुम्ही घर कसं चालवणार? शिक्षण, आरोग्य, रस्ते, संरक्षण यावर खर्च करायला सरकारकडे पैसाच उरत नाहीये. विकासाचा पैसा व्याजात जातोय. जे पैसे शाळा, हॉस्पिटल किंवा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरले जायला हवे होते ते पैसे आज विदेशी बँकांचे आणि देशांतर्गत बँकांचे व्याज भरण्यात जात आहेत. यामुळेच महागाई वाढते आणि सामान्य माणूस पिचला जातो. आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या आणि भयानक भागाकडे. तुम्ही विचारलात की देश विकावा लागेल का आणि आपण गुलाम होऊ का? गुलामगिरी आता तलवारीने येत नाही, ते कर्जाच्या करारातून येते. त्याला इकॉनॉमिक कॉलनिलिझम असं म्हणतात. जेव्हा एखादा देश कर्जाचे हप्ते फेडू शकत नाही, जसं की पाकिस्तान किंवा श्रीलंकेसोबत झालं, तेव्हा काय होतं? जागतिक बँक किंवा आंतरराष्ट्रीय संस्था IMF तुम्हाला मदत करतात, पण अटी लादून. त्या अटी काय असतात? तुमच्या सरकारी कंपन्या विका, तुमचे विमानतळ, रेल्वे, बंदर खाजगी किंवा विदेशी कंपन्यांना चालवायला द्या, शेतकऱ्यांची सबसिडी बंद करा, गॅस वीज महाग करा. यालाच म्हणतात देशविकणी. जमिनीचा तुकडा विकला जात नाही तर देशाची संपत्ती आणि सार्वभौमत्व विकलं जातं. जेव्हा धोरण दिल्लीत नाही तर वॉशिंग्टन किंवा लंडन मध्ये ठरतात तेव्हा आपण स्वतंत्र असूनही गुलाम असतो. आज सरकार अनेक सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करत आहे. यामागे एक मोठं कारण हे वाढतं कर्ज आणि ते फेडण्यासाठी लागणारा पैसा हेच आहे. जर हे थांबलं नाही तर उद्या पाणी पुरवठा, रस्ते, अगदी तुमची शेती सुद्धा कॉर्पोरेट किंवा विदेशी कंपन्यांच्या कंट्रोल खाली जाऊ शकते. ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारातून राज्य केलं होतं. आता विदेशी ताकदी कर्जाच्या माध्यमातून नियंत्रण मिळवू शकतात. मंडळी, परिस्थिती गंभीर आहे, पण अजूनही वेळ गेलेली नाही. भारत एक मजबूत अर्थव्यवस्था आहे, पण कर्जाची ही वाळवी देशाला आतून पोखरते.
यावर आपण भारतीय नागरिक म्हणून काय करू शकतो? सरकारने अनावश्यक खर्च कमी करावा. केवळ मतांसाठी मोफतच्या घोषणा देण्यापेक्षा उत्पादक गोष्टींवर खर्च होणे गरजेचे आहे. सरकारने निर्यात वाढवणे आणि आयात कमी करणे यावर लक्ष द्यायला हवं. आणि महत्वाचं म्हणजे नागरिक म्हणून आपण जागे होणे महत्वाचे आहे. आपण सरकारला प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही घेतलेल्या कर्जाचा विनियोग नक्की कुठे झाला? त्यातून संपत्ती निर्माण झाली की फक्त पुतळे आणि जाहिराती झाल्या? हे कर्ज एका रात्रीत उतरणार नाही, पण जर आपण आताच सावध झालो नाही तर आपली पुढची पिढी एका स्वतंत्र भारतात नाही तर कर्जबाजारी भारतात जन्माला येईल, जिथे रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या कोणाच्या तरी हातात असतील. तुम्हाला काय वाटतं, या वाढत्या कर्जाला जबाबदार कोण आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आणि मराठी जोश कट्टाचा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. देश वाचवणं ही फक्त सैनिकांची नाही तर आपलीही जबाबदारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका धडाकेबाज विषयासह. तोपर्यंत पाहत राहा मराठी जोश कट्टा. जय हिंद, जय महाराष्ट्र.